नांदेडच्या माहूर येथे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते 5 एसटी बसेसचं लोकार्पण। तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर आगारासाठी किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे परिवहन मंत्री यांच्याकडे किनवट आणि माहूर आगारासाठी नवीन बसेसची मागणी केली होती। ती मागणी मान्य केल्यानं माहूर आगारासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 5 बसेस मिळाल्या। त्या बसेसचा आमदार भीमराव केराम यांनी माहूर ते दत्तशिखर असे 7 किलोमीटर प्रवास करून लोकार्पण केलंय। यावेळी बस उपलब्ध करून दिल्यानं आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि परिवहन मंत्र्यांचा आभार मानले। यावेळी आमदार भीमराव केराम यांनी या बसमधून दत्तशिखर पर्यंतचा प्रवास केलाय। आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या मार्फत 3.5 पीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूरच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एसटी आगारास नवीन 5 बसेस त्या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्या बसेसचं लोकार्पण सोहळा आज त्या ठिकाणी विधिवत कार्यक्रम घेऊन त्या बसेसचं लोकार्पण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि सोबतच आज 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त अशा पद्धतीचं गुढीपाडवा हा सण हिंदू धर्माच्या नुसार नवीन वर्ष अशा पद्धतीचं याला समाज मान्यता आहे। आणि म्हणून या पार्श्वभूमीवर सर्वच या सणाच्या निमित्ताने समाज बांधवांना मतदारसंघातील सर्व गुढीपाडव्याच्या या उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व समाज बांधवांना या विभागाचा लोकप्रतिनिधी याताने मनापासून कोटी कोटी त्यांना माझ्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो। आणि शासनाची महत्त्वाकांक्षी एसटी आगाराच्या संदर्भामधली जी भूमिका होती त्याची पूर्तता शासनाने विशेषतः परिवहन विभागाने ते पूर्ण केल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, परिवहन विभागाचे माननीय मंत्री नामदार प्रतापराव सरनाईक यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो।